मुंबईत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्य आणि शालेय वस्तूंच्या किमतीत 10 ते 15% वाढ झालेली आहे. दप्तरं, कंपास पेट्या, पाण्याच्या बाटल्या, टिफिन बॉक्स आणि इतर स्टेशनरी साहित्य महागल्याने पालकांच्या खर्चात वाढ झाली. काही प्रमाणात वह्यांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी इतर आवश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. शाळा सुरू होण्यापूर्वीच बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढताना दिसतेय. उन्हाळ्याची सुट्टी संपत आलेली आहे आणि आता पालकांची लगबग सुरू झालेली आहे. ती म्हणजे स्टेशनरीच्या दुकानामध्ये वह्या पुस्तक असतील किंवा इतर शालेय वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्यामध्ये. सध्या आपण जर पाहिलं तर शालेय वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली माहिती सध्या समोर आलेली आहे. विशेष म्हणजे नवीन पुस्तक असतील, वॉटर बॅग असतील, खाऊचा डब्बा असेल किंवा वेगवेगळ्या ज्या स्टेशनरीसाठी शालेय वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी पालक लगबग करतायत. मात्र आता पालक वर्गातून देखील नाराजगी व्यक्त होत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसते तर दुसरीकडे आता या विद्यार्थ्यांना देखील झळ बसताना पाहायला मिळणार आहे. सध्या मी या स्टेशनरीच्या दुकानात आहे. ही जी वही आहे माझ्या हातातली ती 70 ते 75 रुपयाला मागच्या वर्षी मिळत होती. मात्र आता या वर्षी ह्या ज्या शालेय वस्तू आहेत त्यांच्या किमतींमध्ये 10 ते 15% वाढ झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत दुकानदार स्वतः आहेत. पालक वर्ग आता खरेदीसाठी लगबग करतोय मुलांच्या वस्तूंसाठी, शालेय वस्तूंसाठी. नेमक्या कोणत्या कोणत्या वस्तू महागल्या? प्लॅस्टिकवरती 10 ते 15% वाढ झालेली आहे. पण तेच नोटबुकवरती बघाल तर नोटबुकवरती ती प्राइस कमी झालेली आहे. नोटबुकवरती प्राइस कमी झाल्यामुळे नोटबुकचे जे सेट आहे त्याचा प्राइस सुद्धा कमी झालेले आहे. त्याच्यामुळे फक्त जो फटका आहे हा प्लॅस्टिकवरती आहे, बाकी दुसऱ्या कोणत्या आयटमवरती नाहीये. दप्तर आणि शालेय साहित्यांच्या किमती वाढलेल्या नाहीये, त्या आहे त्याच आहेत. बाकी मग प्लॅस्टिक असेल त्याच्यावरती. कोणत्या किमती वाढल्या? प्लॅस्टिकवरती प्लॅस्टिक फोल्डर्स असतील, डॉक्युमेंट फाईल्स असतील, ह्यांच्या किमती वाढलेल्या किती टक्क्याने वाढल्या? 10 ते 15%. आता डझन भर वह्या घेत असताना, खरेदी करताना मागच्या वर्षीची किंमत किती होती आणि या वर्षीची किती? मागच्या वर्षी साधारणपणे 600 ते 750 रुपयेपर्यंत होती, पण ह्या वर्षी त्याच किमती कमी होऊन 500 ते 580, 600 पर्यंत आहेत सध्या. कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.